दरवाजा बंद करा आणि शांत बसा. गोष्ट सुरू होते आहे. खिडकीबाहेर काळोख एकदम दाट झाला होता. गावाच्या टोकाला असलेलं जुने पाणचक्कीचं घर अगदी शांत, पण त्या शांततेमध्येही एक विचित्र आकासलेली थरथर जाणवत होती. घरात एकटीच राहत होती सुनंदा, मध्यमवयीन, शांत स्वभावाची, गावात कोणाशी जास्त बोलत नसणारी. तिच्या नवऱ्याचा मृत्यूनंतर ती एकटीच इथे राहायला आली होती. गावकऱ्यांनी रात्री या घराजवळूनही जायची भीती वाटत असे, कारण या घराबद्दल एक भयंकर गोष्ट खूप वर्षांपासून पसरली होती. इथे कधी काळी एक बाहुली मिळाली होती, चेहरा नसलेली आणि काळ्या जमिनीच्या रंगासारखं तिचं पूर्ण डोकं. कुठून आली, कोणी आणली, काहीच माहिती नव्हतं. सुनंदा याबद्दल सुरुवातीला अंधश्रद्धा मानत नव्हती, पण त्या रात्रीपासून सगळं बदललं. ती हातात दिवा घेऊन खालच्या खोलीत काहीतरी शोधत होती. गोठवणारा थंडावा घरात भरला होता. हवा स्थिर पण कुचकट. तेवढ्यात वरील माळ्यावरून काहीतरी हलण्याचा आवाज आला. सुनंदाच्या पाठीवर काटा उभा राहिला. माळ्यावर यावेळेला काही असायला नको. ती सावकाश जिने चढू लागली. पावलं प्रत्येक वेळी खोल आवाज करत होती. माळ्याचा दरवाजा अर्धवट उघडा. अंधार, पूर्ण धूळ, कोबवे आणि काळोख. पण एक वस्तू अगदी स्पष्ट दिसत होती. माळ्याच्या कोपऱ्यात धुळीने जाळ्यांनी वेढलेली काळ्या डोक्याची बाहुली. डोकं गुळगुळीत, पूर्ण काळं, कोणतेही आभाव नाहीत, पण तिचं डोकं सुनंदाकडे वळलेलं होतं. तिच्या डोळे नसलेल्या चेहऱ्याच्या जागेतून तिला नजरेचं वजन जाणवत होतं. हे इथे कसं? सुनंदा स्वतःशी म्हणू लागली. ती बाहुलीला हात लावणार इतक्यात बाहुलीचा हात अचानक खाली हलला. सुनंदा दचकल्याने मागे पडली. दिवा खाली कोसळला. माळा अंधारात बुडाला. अंधारात पुन्हा आवाज आला. बाहुलीचे पाय हलत होते. श्वास रोखून सुनंदा ऐकत राहिली. मग अचानक तिच्या समोर काही इंचावर काळ्या डोक्याची बाहुली उभी होती. कशी आली, केव्हा आली कळलं नाही. फक्त तिच्या गुळगुळीत काळ्या चेहऱ्यावरून एक थंड वारा तिच्या गालाला स्पर्श करून गेला. सुनंदा थिजल्यासारखी उभी. काळ्या डोक्याची बाहुली तिच्या समोर अगदी न हलता. अंधारात फक्त काळोख दिसत होता आणि तिचा स्वतःच्या धडधडीचा ठोका. ती मागे सरकली, पण बाहुलीही तिच्यासोबत एक इंच हलल्यासारखी वाटली. सुनंदा किंचाळणार इतक्यात एकदम धप्प मोठा आवाज झाला. माळ्यावरच्या जुन्या पेटीतून काहीतरी खाली पडलं होतं. सुनंदा घाबरून दिवा उचलायला झुकली, पण तिच्या हाताला काहीतरी थंड स्पर्श झालं. बाहुलीचा हात. सुनंदा घाबरून मागे फेकली गेली आणि दिवा पेटता पेटता विझला. अंधार पूर्ण गडद. श्वासही ऐकू येईल असा शांत. मग अंधारातून पहिला आवाज. क क क काळ. जणू कोणीतरी कोरड्या घशातून शब्द ओढून काढत होतं. तिने दिवा पुन्हा पेटवण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक काडी ओलसर होती. न पेटता तुटली. त्या आवाजाच्या दिशेने तिने नजर वळवली. माळ्याच्या सगळ्यात आतल्या कोपऱ्यात धुळीत अर्धवट गाडलेली बाहुली बसलेली दिसली. काही क्षणापूर्वी तर ती अगदी जवळ उभी होती. मग इथे कशी? सुनंदा हळूच उठली. पायाखाली लाकूड चिरले. बाहुलीचे दोन्ही पाय हलत होते, धुळीत बुडालेल्या अवस्थेत. त्या हालचालीसोबत तिच्या गुळगुळीत काळ्या डोक्यावरून दिव्याचा आभास चमकला आणि सुनंदाला जाणवलं बाहुलीच्या डोक्याच्या बाजूला दोन छोट्या उघड्या रेषा. जणू चेहरा कापून पुसून टाकला होता. मग दुसरा आवाज, खूप हळू पण घरभर पसरत. इथे कोणीतरी आहे. हा आवाज बाहुलीतून येत नव्हता. तो माळ्याच्या भिंतीतून, लाकडाच्या फटीतून हवा कापून येत होता. सुनंदा धडधडत्या हातांनी जिन्याकडे वळाली, पण तिने पाय पहिला टाकला तसा जिन्याखाली छोट्या छोट्या बोटांनी पकडलं. जणू कोणीतरी तिच्या टाचा उडवत होता. ती किंचाळली,
पायाला जोरात झटका दिला. मुक्त झाली. ती धावत खाली उतरली आणि मुख्य दिवा लावला. तिचा श्वास जोरात चालू झाला. खाली आल्यावर तिची नजर भिंतींवर पडली, जिथे तिने कधीही लक्ष दिलं नव्हतं. भिंतींवर एक धुळकट जुनं चित्र टांगलेलं होतं. त्या फिकट फोटोमध्ये एक छोटी मुलगी, तिच्या हातात काळ्या डोक्याची बाहुली. पण फोटोच्या मागे कोपऱ्यात काहीतरी उभं होतं. ते चेहरा न दिसणार, पण फोटोत अगदी जिवंत वासत होतं. आणि सुनंदा एकटक पाहत असतानाच त्या फोटोतला बाहुलीचं डोकं हललं. सुनंदा त्या जुन्या फोटो समोर थिजून उभी होती. फोटो अतिशय जुना, काळपट, फिकट आणि कडांना जळाल्यासारखा. पण त्यातलं काहीतरी आता जिवंतपणे हलत होतं. फोटोतील छोटी मुलगी स्थिर होती, पण तिच्या हातातली काळ्या डोक्याची बाहुली, तिचं डोकं अगदी हळूवार हलत होतं. सोनू सुनंदाकडे बघतंय. सुनंदाने डोळे मिचकावले. कदाचित तिला भास झाला असेल, पण नाही. दुसऱ्या क्षणी फोटोच्या काचेला छोटे बोट वाजतायत असा आवाज आला. भिंत थंडी पडली. खोलीची हवा अचानक खाली खचल्यासारखी वाटली. सुनंदा भयाने फोटोच्या जवळ जाऊन पाहू लागली. काचेत तिचाच चेहरा दिसत होता, थरथरत, घाबरलेल्या डोळ्यांनी. आणि तिच्या प्रतिबिंबाच्या मागे काळ्या सावलीसारखं काहीतरी. तिने झटकन मागे वळून पाहिलं. खोली रिकामी, पण हवा पूर्णपणे थिजलेली. तिला वाटलं की तिने शांत राहायला हवं किंवा घराबाहेर जावं. पण तिला खूप भीती वाटत होती, कारण ती घरात एकटीच राहत होती. ती स्टोव्हवर उकळलेलं पाणी प्यायला गेली. हात अद्याप थरथरत होते. तेवढ्यात घर भरून एक आवाज उमटला. ती तुझ्याकडे पाहते. सुनंदा थिजली. पाणी जमिनीवर सांडलं. आवाज कोणाचा, कुठून आला? तिने कान देऊन ऐकलं. घरात पाणी गळत असल्यासारखं थेंब थेंब आवाज. मग अचानक खालील जमिनीखालून कोणीतरी खडदवट असल्यासारखा आवाज. ती हळूच खाली वाकली. फटीतून अंधार, पण त्या अंधारात दोन चमकलेल्या रेषा. सोनू डोळे नाही, पण नजर. तिला भीतीने तिथून निघून जायचं होतं, पण टेबलावर ठेवलेलं जुनं फोटो फ्रेम अचानक खाली पडलं. ग्लास फुटली. फोटो अर्धा बाहेर घसरला. सुनंदा घाबरत घाबरत फोटो उचलणार होती, तेवढ्यात तिने काहीतरी पाहिलं. फोटोच्या मागे पेपरला पिनने लावलेला लहानसा कागद. तिला हलवू नका. कोणाला म्हणाला? कोणी लिहिलं? त्या छोट्या मुलीला की त्या बाहुलीला? काहीच समजेना. सुनंदाने फोटो उलटा करण्याचा प्रयत्न केला, पण मागील कागदाचा कोपरा हलतो आणि हळूवार कागद पडताच त्याच्या मागचा फोटो दिसला. तेच घर, तोच मळा आणि त्यात उभा एक माणूस, पण त्याचा चेहरा पुसलेला, अगदी बाहुलीसारखा. आणि त्याच्या हातात तीच काळ्या डोक्याची बाहुली, डोकं त्याच्याकडे वळलेलं. सुनंदाचा श्वास अडखला. ती फोटो पकडून मागे सरकली, पण खोलीच्या कोपऱ्यातून अचानक आवाज आला, जसा मायावर येत होता, पण हा आवाज खाली तिच्या जवळ. सुनंदाने खोलीवर नजर टाकली आणि तिने पाहिलं, काळ्या डोक्याची बाहुली तिच्या स्वयंपाकघराच्या दाराशी उभी होती, दोन्ही हात अलगद हलवत, आणि तिचं डोकं हळूवार उजवीकडे झुकलेलं. सणू विचारत, माझा कागद का काढलास? स्वयंपाकघराच्या दारात उभी असलेली काळ्या डोक्याची बाहुली, अंधारात तिचं गुळगुळीत काळं डोकं दिव्याच्या उजेडात विचित्र चमकत होतं. जणू त्या काळ्या पृष्ठभागाखाली कोणीतरी हलत होतं. सुनंदा 1 इंच सुद्धा हलली नाही. तिचे पाय जमिनीला चिटकल्यासारखे. बाहुलीचे दोन्ही हात हलकेच वर खाली होत होते. सणू ती श्वास घेत होती, डोकं एका बाजूला झुकलेलं. कोणीतरी विचारतं, तसं शांत पण भयानक भाव, माझ्यावरचा कागद का? हा आवाज घरात पसरला, पण बाहुलीच्या हालचालीशी जुळलेला. सुनंदाने थरथरत पाऊल मागे टाकलं. त्या क्षणी बाहुलीने पाऊल पुढे टाकलं, अगदी
हालचालीसारखं मानवी अगदी बरोबर टायमिंग आवाजासह सुनंदाच्या पाठीवर काठा परत उभा राहिला. बाहुलीचं डोकं हळूहळू वर उठलं, एकदम उंच, जणू तिचं मान नसलेलं डोकं कोणीतरी मागून वर उचललं. सुनंदा दाराकडे पळू लागली, पण तिने दुसरं पाऊल टाकलं तेवढ्यात घर भरून पावलांचे आवाज सुरू झाले. जणू खूप जण घरात येत होते, वेगवेगळ्या खोलीतून, माळ्यावरून, स्वयंपाकघरातून, भिंतीच्या पलीकडेही. सुनंदा किंचाळत मुख्य दरवाजाच्या दिशेने धावली. दरवाजा उघडण्यासाठी हात लावताच कोणीतरी आतून जोरात बंद केला. सुनंदा मागे आपटली. तिने घाईघाईने कुलूप फिरवायचा प्रयत्न केला, पण कुलूप गरम झाल्यासारखं लाल चटक झालेलं आणि तापलेलं. तिने हात मागे ओढला. तिच्या हातावर त्वचा थोडी सुटली. घर थरथरू लागलं. भिंतींमधून आवाज येऊ लागले, तिला हलवू नको, तिला सोडू नका, तिचा चेहरा नको. सुनंदा मागे सरकली. तिचे पाय ओलसर होत होते. तिने खाली पाहिलं. दाराखालून काळी द्रव घरात पसरत होती, जाड, चिकट आणि तापलेली. ती मागे होण्यासाठी एक पाऊल टाकते आणि तिथेच तिच्या पायाजवळून 2 छोट्या बोटांनी तिच्या अंगठ्याला पकडलं. थंड, अतिशय थंड. सुनंदा किंचाळली. तिने झटका दिला, पण बोटांनी घट्ट पकडलं. तोच आवाज पुन्हा आला आणि ती बाहुली स्वयंपाकघराच्या दारातून हळूहळू बाहेर येत होती. यावेळी ती चालत नव्हती, तिला काहीतरी मागून ओढत होतं. बाहुलीचं काळं डोकं अचानक सुनंदाकडे वळलं. एका क्षणात जणू मान वाकड्या कोनात तुटली आणि बाहुलीचं संपूर्ण शरीर एकदम थांबलं. तिने पाहिलं, बाहुलीचं डोकं तिला बघत होतं. 2 रिकामी, कापलेली जागा, पण तरीही नजर जाणवत होती. भिंतींवरून पुटपुटणारे आवाज एकदम शांत झाले आणि त्या शांततेत बाहुलीने पहिल्यांदाच ओठ नसलेल्या चेहऱ्याने शब्द बोलले, तिचा चेहरा मला परत दे. सुनंदा थिजून गेली. कुठला चेहरा? कोणाचा चेहरा? खरा भय कधी सुरू झालं? तेवढ्यात मागच्या खोलीचा दरवाजा स्वतःच उघडला. अंधारात कोणीतरी उभं होतं. डोकं नव्हतं, कपाळापासून कापलेलं, दोन्ही हात पुढे पसरलेले. त्या अंधारा माणसाने हळू बसत म्हटलं, तिने माझा चेहरा घेतला. सुनंदा जवळजवळ चक्कर येऊन पडणार होती. दूरच्या अंधारातून उभा असलेला डोकाविना माणूस, त्याचे दोन्ही हात पुढे रक्ताने ओले, मान कापलेली. तिथे चेहरा हवा होता, तिथे काळं रिकामी खोबण, भयानक शांतता, फक्त बाहेर थंडी आणि घराच्या भिंतीतून येणारा हलका आवाज. तो माणूस हळूहळू पुढे आला. त्याच्या पावलांचा आवाज नाही, पण जणू हवा सरकत येत होती. तो सुनंदाच्या अगदी जवळ येऊन थांबला. आवाज भग्न, तुटलेला कशातून येणारा. तिने मला चेहरा दिला नाही. सुनंदा मागे सरकली, पण भिंत तिच्या पाठीत आदळली. बाहुली तिच्या पायाजवळ थांबली. काळा डोकं वर पाहत होतं, अगदी स्थिर. सुनंदा थरथरत म्हणाली, मी 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 नाही घेतलं, मला काही माहिती नाही. त्या माणसाने हात पुढे केला, थंड, ओलसर, मृत. तो तिच्या गालाला हात लावणार इतक्यात बाहुली अचानक जिवंत झाली. तिचं काळं गुळगुळीत डोकं एकाच झटक्यात उंचावर गेलं, जणू कोणीतरी तिला दोरीने उचललं. 2 हात हवेत तडफडले. मग स्वतःचं डोकं त्या माणसाच्या कापलेल्या मानेकडे झटक्यात ढकललं. डोकं बलदंड आवाजात टक्क बसलं, जणू ते तिथे बसण्यासारखंच बनलेलं होतं. काळं गुळगुळीत डोकं आता त्या माणसाच्या खांद्यावर होतं. सुनंदा भेदरून मागे सरकली. मग सगळं थांबलं. माणूस वाकला, जणू वर्षानुवर्षाच्या ओझ्यातून मुक्त झाला. भिंतीचे पुटपुटणारे आवाज थांबले. काळा द्रव दाराखालून आत येणं थांबलं. घरात अचानक एक विचित्र शांतता पसरली. माणूस आता काळ्या डोक्यासह सुनंदाकडे पाहत होता. डोळे नसले तरी तिच्या आत्म्यात शिरून बघत होता. हलक्या पण स्थिर आवाजात म्हणाला, आता ती शांत झाली. सुनंदा गोंधळली. ती कोण? माणूस हळूच वळला.
दरवाजाकडे गेला. आवाज न करता तो पूर्ण घरातून गायब झाला. जसा आला तसा. जमिनीवर बाहुली पडली होती, निर्जीव. हलचल नाही, नजर नाही. सुनंदा थरथरत्या हातांनी ती उचलायला वाकली की एवढ्यात तिच्या हातावर काहीतरी चिकट लागलं. तिने दिव्याचा उजेड केला. बाहुलीच्या गुळगुळत्या काळ्या डोक्यांवर कापलेल्या चेहऱ्याचे व्रण दिसत होते. नाक, ओठ, डोळे, जणू कोणाचा तरी चेहरा काढून तिथे दाबून ठेवला होता. पण त्या चेहऱ्याची रेषा आता विशेषतः ओळखीची वाटत होती. सुनंदा हादरून पळत बाथरूम मधल्या आरशाकडे गेली. आरसा धुसर. ती घाईघाईने हाताने पुसू लागली. आरशात तिचा चेहरा दिसला, पण तिच्या उजव्या गालावर त्वचेचा एक छोटासा तुकडा गायब होता. अंगावर काटा आणणारी कापलेली रेषा. जिथून त्वचा कापून घेतली होती तिथं श्वास अडखळला. ती मागे सरकली आणि बाथरूमच्या दरवाजावरून एक आवाज आला, खूप हळू, खूप ओळखीचा. तुझा चेहरा अजून पूर्ण नाही. दरवाजा स्वतः हळूच बंद झाला. काळोखात. पण खरी गोष्ट अजूनही संपलेली नाही. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच भयानक गोष्टींसाठी माझ्या SG हॉरर स्टोरीजला सबस्क्राईब करा. पुढच्या रात्रीच्या थरारक प्रवासासाठी भेटूया. तोपर्यंत सावध राहा, कारण भीती सुरू झाली आहे.